8चा घात 5 गुणिले 9चा घात 8 गुणिले 12चा घात 9 या संख्येच्या अभाज्य गुणनखंडांची एकूण संख्या किती? तर विद्यार्थी मित्रांनो, अभाज्य गुणनखंड म्हणजे मूळ संख्या। तर सुरुवातीला आपण 8चे मूळ अवयव पाडूया। 8चे मूळ अवयव आहेत 2 गुणिले 4, त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 8चे एकूण मूळ अवयव आहेत 3। एका 8चे मूळ अवयव 3 आहेत, तर 8चा घात 5 चा अर्थ आहे 8ला 5 वेळा घेऊन गुणाकार करणे। मग त्यावेळेस 8चे एकूण मूळ अवयव निघणार आहेत 3 5 15। त्यानंतर 9चे मूळ अवयव काढूया आपण। 9चे मूळ अवयव आहेत 3 गुणिले 3, केवळ 2 मूळ अवयव आहेत। मग एका 9चे 2 मूळ अवयव आहेत, तर अशा 8 9चे किती मूळ अवयव होतील? तर 2 गुणिले 8, 2 8 16। त्यानंतर 12चे मूळ अवयव काढूया आपण। 12चे मूळ अवयव निघतात 12 बरोबर 2 गुणिले 6, त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच 12चे एकूण मूळ अवयव निघाले 3। एका 12चे मूळ अवयव निघाले 3, तर अशा 9 12चे किती निघतील? तर 3 गुणिले 9, 3 9 27। आता 15 अधिक 16 अधिक 27 याची बेरीज करूया। 15 आणि 16 31, 31 अधिक 27 बरोबर 58। म्हणजेच या संख्येच्या अभाज्य गुणनखंडांची एकूण संख्या आहे 58, पर्याय क्रमांक बी।